हॅलो स्टुडंट्स, आज आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पॉइंट बघतोय. यातला एक्झरसाइज नंबर 1.2 एक्झरसाइज नंबर 1.2 मधील आपण एक्झाम्पल्स पाहतोय. त्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, एक्झरसाइज 1.2 पाहतोय. त्यातला पहिला क्वेश्चन आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह of the function y is equal to f of x using the derivative of the inverse function x is equal to f inverse y in the following. क्वेश्चन काय दिले बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. आपल्याला डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे कुणाचं, तर y is equal to f of x या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. y is equal to f of x चं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. करेक्ट. पण काय कंडिशन दिल्या बघा त्यांनी, युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द, कशाचा यूज करायचा आहे, इनव्हर्स फंक्शन ऑफ एक्स, इनव्हर्स फंक्शन याचा इनव्हर्स फंक्शनचा यूज करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. आता याचं इनव्हर्स फंक्शन कसं असेल, x इज इक्वल टू f इनव्हर्स y, याचा वापर करून आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह कोणत्या टाइप मध्ये असणार आहे, dy बाय dx. करेक्ट. डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x असणार आहे. पण हे शोधायचं आहे, डायरेक्ट शोधायचं नाही आपल्याला. तर काय करायचं, त्याचा इनव्हर्स फंक्शनचा वापर करून शोधायचा आहे. आता इनव्हर्स फंक्शनचा वापर कसा करायचा बघा, तर दिलेलं एक्झाम्पल असेल तर त्या एक्सच्या फॉर्म मध्ये आपण ते कन्वर्ट करणार आहोत. बरोबर. एक्सच्या फॉर्म मध्ये काय करायचं, कन्वर्ट करायचं. dx बाय dy शोधायचा, dx बाय dy, x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y शोधायचा, dx बाय dy. आणि आपण एक थेरम पण पाहिलाय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन थेरम. तो थेरम काय सांगतो, dy बाय, यामध्ये रिलेशन आहे ते डिनोट करतो थेरम, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy, वेअर dx बाय dy इज नॉट इक्वल टू 0. तो थेरम आपल्याला ही डेफिनेशन देतो, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. तर आपण याचा वापर करणार आहोत. आपल्याला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, इनव्हर्स फंक्शनचा वापर करायचा आहे. तर आपण हा थेरम यूज करणार आहोत. म्हणजे त्यासाठी काय शोधावं लागेल, आपल्याला dx बाय dy शोधावं लागेल. दिलेल्या फंक्शनचा अगोदर इनव्हर्स फंक्शन शोधायचं आणि इनव्हर्स फंक्शन काय करायचं, आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करायचंय. चला तर आपण एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू रूट x. हे फंक्शन दिले आपल्याला, y इज इक्वल टू रूट x. त्याला आपण 1 डिनोट केला बघा. त्या फंक्शनला काय कशाने डिनोट केलं, 1 या नंबरने डिनोट केलं. वी हॅव टू फाइंड, आपल्याला काय शोधायचंय बघा, द इनव्हर्स ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x. याचा इनव्हर्स शोधायचंय. करेक्ट. y इज इक्वल टू रूट x चा काय शोधायचंय, इनव्हर्स शोधायचंय. म्हणजेच काय शोधायचंय, x ची व्हॅल्यू शोधायची. कशी, इन टर्म्स ऑफ y. x ची व्हॅल्यू कशी शोधणार, इन टर्म्स ऑफ y. म्हणजेच x इज इक्वल टू शोधायचंय आपल्याला. आता ऑब्झर्व केलं तर काय बघा, y इज इक्वल टू रूट x आहे. आपल्याला तर x शोधायचं आहे, तर हे रूट कॅन्सल केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे, त्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूचा काय केला पाहिजे, आपल्याला स्क्वेअर घेतला पाहिजे. आता स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर काय होणार आहे बघा, y चा स्क्वेअर y स्क्वेअर, आणि रूट आणि स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. ते आपल्याला मिळणार आहे x. म्हणजेच काय, x इज इक्वल टू y स्क्वेअर. आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलचं फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन घेतलं, x इज इक्वल टू y स्क्वेअर. आता आपण हे काय करूया, डिफरन्शिएट करूया. x इज इक्वल टू y स्क्वेअर काय करूया, डिफरन्शिएट करूया. विथ रिस्पेक्ट टू y करायचं बरं का. dx बाय dy इज इक्वल टू dy बाय dy y स्क्वेअर विच इज इक्वल टू. आता आपण विथ रिस्पेक्ट टू x जसं करतो बघा, dy बाय dx ऑफ x स्क्वेअर, हे आपण कसा यूज करतो, आपण हे सॉल्व्ह कसं करतो बघा, कोणता फॉर्म्युला यूज करतो, x रेज टू n चा, d बाय dx ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. आता x स्क्वेअर असेल तर काय केलं असतं तुम्ही, 2 इंटू x रेज टू 2 मायनस 1 विच इज इक्वल टू 2 इंटू x रेज टू 1. सेम मेथडने आपण विथ रिस्पेक्ट टू तर x करत होतो, आता विथ रिस्पेक्ट टू y करायचं आहे. म्हणजे x चं डिफरन्शिएशन काय येणार आहे, या फॉर्म्युलानुसार इथं 2x आलंय, इथं काय येणार आहे, 2y येणार आहे. dx बाय dy इज इक्वल टू 2y. बट फ्रॉम 1 बघा, y वरून आपल्याला काय येते, पण x ची व्हॅल्यू काय आहे, रूट x आहे. बट फ्रॉम 1
dx बाय dy इज इक्वल टू 2 इंटू y ची व्हॅल्यू पुट करूया आपण रूट x, म्हणजे आपल्याला dx बाय dy काय मिळाला 2 रूट x भेटला. आता आपल्याला dy बाय dx शोधायचं आहे. काय शोधायचं आहे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आपल्याला शोधायचं आहे dy बाय dx. देअरफॉर बाय थेरम, बघा कोणता थेरम, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन थेरम, बाय थेरम dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy, which is equal to, आता आपण व्हॅल्यू पुट करूया 1 अपॉन dx बाय dy ची व्हॅल्यू शोधते 2 रूट x. आपण याला 2 न डिनोट करूया, फ्रॉम 2 म्हणू शकतो आपण इथं, फ्रॉम 2 dx बाय dy ची व्हॅल्यू 2 रूट x, 2 रूट x, म्हणजे आपल्याला dy बाय dx काय मिळालं बघा 1 अपॉन 2 रूट x. आता डायरेक्ट जरी शोधला असतं तर आपल्याला लक्षात आलं असतं बघा y इज इक्वल टू रूट x. डिफरन्शिएशन माहिती आहे आपल्याला 1 अपॉन 2 रूट x. पण आपल्याला इथं कशाचा वापर करायचा होता, तर इनव्हर्स फंक्शनचा वापर करायचा होता, म्हणून आपण हा थेरम यूज केलाय. लक्षात येते. आपण आता सेकंड एक्झाम्पल घेऊया. सेम टाइप मध्ये आपण काय करतो, सेकंड एक्झाम्पल घेतोय. Second example is y is equal to 2x plus 3. y is equal to 2x plus 3. बघा आपल्याला हे फंक्शन दिले आणि वापर कशाचा करायचा आहे, इनव्हर्स फंक्शनचा करायचा आहे. सिंपल आहे. आपण ह्याचं काय करायचं, इनव्हर्स फंक्शन अगोदर शोधूया. इनव्हर्स फंक्शन शोधणं म्हणजे काय, तर हे फंक्शन कशात कन्वर्ट करायचं, इन टर्म्स ऑफ y. x इज इक्वल टू समथिंग y, y च्या टर्म मध्ये काय करायचं आहे, शोधायचं आहे. वी हॅव टू फाइंड द इनव्हर्स ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x, दॅट इज x इन टर्म्स ऑफ y. आता x ची व्हॅल्यू शोधायची बघा. आपण यामधून x ची व्हॅल्यू शोधूया. म्हणजेच काय भेटणार आहे, 2x इज इक्वल टू, हा 2x आहे, हा इथं ऍड होता प्लस 3, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, RHS ला गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे, y मायनस 3. करेक्ट. अजून आपल्याला फक्त x शोधायचं आहे. इथं x ला किती न मल्टिप्लाय केले, 2 न मल्टिप्लाय केले, त्यामुळे काय होणार आहे, x इज इक्वल टू, देअरफॉर x इज इक्वल टू y मायनस 3 अपॉन 2. आपल्याला x हे फंक्शन x इज इक्वल टू इक्वेशन काय मिळालं, y मायनस 3 अपॉन 2. म्हणजे हेच काय झालं, आपलं इनव्हर्स फंक्शन झालं बघा. हेच काय आपलं इनव्हर्स फंक्शन झालं. f इनव्हर्स ऑफ y हे इनव्हर्स फंक्शन झालं. आता आपल्याला शोधायचं आहे याचं डेरिव्हेटिव्ह. x इज इक्वल टू y मायनस 3 अपॉन 2. आपण याला इक्वेशन नंबर 1 ने डिनोट करतोय. आता डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, बरं का. आपण अगोदर कसं करत होतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, आणि इथं y इन टर्म्स ऑफ y शोधले, त्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. म्हणजेच काय येणार आहे, dx बाय dy इज इक्वल टू d बाय dy कशाचं आहे, तर y मायनस 3 अपॉन 2, विच इज इक्वल टू 1/2 आपण कॉमन घेऊ शकतोय, आणि d बाय dx ऑफ काय राहणार आहे बघा, y मायनस d बाय dx ऑफ, सॉरी d बाय dy पाहिजे आपल्याला, d बाय dy 3 सांगितलं आपल्याला, विच इज इक्वल टू 1/2. y चं डिफरन्शिएशन 1 येणार, बरोबर आहे का. आपण x चं काय घेतो, 1 घेतो. सेम मेथड ना, y चं काय येईल 1, आणखी 3 चं काय येईल 0, विच इज इक्वल टू 1/2 dx बाय dy इज इक्वल टू 1/2, विच इज इक्वल टू, आपल्याला आता काय शोधायचंय बघा, डिफरन्शिएटिंग. आपल्याला काय शोधायचं आहे, dx बाय dy इज इक्वल टू 1/2 मिळाला. पण थेरम नुसार काय येणार आहे, कोणता थेरम, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन थेरम काय येणार आहे बघा, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy, आणि आपल्याला dx बाय dy ची व्हॅल्यू मिळाली
1 हाफ आपण याला सेकंड डिनोट करतोय तर व्हॅल्यू येईल बघा dy by dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 हाफ आणि which is equal to dy by dx is equal to 2 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली dy by dx ची किती 2 युजिंग द इनव्हर्स फंक्शन इनव्हर्स फंक्शनचा वापर करून आपल्याला याची व्हॅल्यू मिळाली 2 आपण आता थर्ड एक्झाम्पल घेतोय बघा याच टाइप मधलं आपण काय घेतोय थर्ड एक्झाम्पल घेतोय थर्ड एक्झाम्पल y is equal to e raised to x minus 3 y is equal to e raised to x minus 3 आता आपल्याला काय करायचंय बघा we have to find the inverse of y is equal to f of x याचा इन्व्हर्स शोधायचा आहे म्हणजेच काय that is x in terms of y x ची व्हॅल्यू in terms of y शोधायची आहे बघा आता इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन आले y is equal to e raised to x हे काय झालं एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं तर आपण कन्वर्ट करून घ्या e raised to x is equal to काय मिळेल बघा e raised to x is equal to y plus 3 करेक्ट e raised to x is equal to y plus 3 भेटला आपल्याला हा 3 मायनस होता RHS ला गेला तर काय होईल प्लस होईल आता आपल्याला फक्त x च हवंय बरं का आपल्याला काय पाहिजे x च पाहिजे हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे ते कॅन्सल झालं पाहिजे तर यासाठी काय केलं आपण काय केलं पाहिजे टेकिंग लॉग बोथ साइड दोन्ही बाजूचा आपल्याला काय केला पाहिजे लॉग घेतला पाहिजे टेकिंग लॉग बोथ साइड्स दोन्ही बाजूचे आपण लॉग घेऊया log of e raised to x is equal to log of y plus 3 आता आपल्याला एक रूल पण माहिती आहे बघा log of e raised to x is equal to x हे काय होतं कॅन्सल होतं त्यामुळे काय होणार आहे बघा इथं x is equal to log of y plus 3 आपल्याला इक्वेशन मिळालं बघा x is equal to log of y plus 3 करेक्ट आता आपल्याला हे काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं आहे x is equal to log of y plus 3 काय करायचं आहे आपल्याला आता डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे तर y करायचं आहे तर बघा dx by dy विथ रिस्पेक्ट टू y करते बघा dx by dy which is equal to d by dy of log of y plus 3 आता आपल्याला 1 अपॉन सॉरी d by dx ऑफ log x माहिती आहे तुम्हाला log x काय येते बघा 1 अपॉन x लिहितो करेक्ट विथ रिस्पेक्ट टू x करताना काय घेतो आपण 1 अपॉन x घेतो आता विथ रिस्पेक्ट टू y करायचं आहे म्हणजे x चं डिफरन्शिएशन काय येईल बघा 1 अपॉन x म्हणजे काय आहे आपला y plus 3 1 अपॉन y plus 3 dx by dy is equal to y plus 3 पण बघा इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे e raised to x minus 3 आहे आपण ती व्हॅल्यू काय करूया पुट करूया dx by dy is equal to 1 upon इथं y ची व्हॅल्यू पुट करतोय फ्रॉम 1 वरून इक्वेशन नंबर 1 हे आहे याच्यावरून पुट करतोय आपण e raised to x minus 3 आणि हा प्लस 3 minus 3 plus 3 काय होईल कॅन्सल होईल आणि आपल्याला व्हॅल्यू भेटेल बघा dx by dy dx by dy is equal to 1 upon e raised to x आणि इनव्हर्स फंक्शन थेरम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन थेरम त्याप्रमाणे काय येणार आहे बघा dy by dx आपल्याला शोधायचं आहे काय लक्षात पाहिजे आपल्याला शोधायचं आहे dy by dx शोधायचं आहे त्यामुळे dy by dx is equal to 1 upon dx by dy which is equal to 1 upon e raised to x dy by dx is equal to 1 upon e raised to x that is our answer बघा किती सिंपल आहे काय करायचं अजून एकदा मी सांगते दिलेलं एक्झाम्पल आहे ते x च्या टर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे इन टर्म्स ऑफ x इन टर्म्स ऑफ y y मध्ये कन्वर्ट करायचं
डिफरन्शिएट करायचं, dx बाय dy शोधायचा आणि इन्व्हर्स फंक्शनचा जो थेरम आहे त्यामध्ये ती व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. y इज इक्वल टू y इज इक्वल टू 3 अंडर रूट x मायनस 2. हे पण फार सिंपल एक्झाम्पल आहे बघा. एक्झाम्पल y इज इक्वल टू अंडर रूट 3x मायनस 2. काय करायला पाहिजे बघा, जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल क्यूब रूट आहे आपल्याला, x क्यूब रूट मध्ये आहे, तर काय केलं पाहिजे बघा, वी हॅव टू फाइंड द इनव्हर्स ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x. याचा इनव्हर्स शोधायचा आहे. क्यूब रूट जर कॅन्सल करायचा असेल तर काय केलं पाहिजे, दोन्ही बाजूचा काय घेतला पाहिजे, क्यूब घेतला पाहिजे, बरोबर. याला आपण इक्वेशन नंबर 1 ने डिनोट करतोय. आता याचं आपल्याला इन टर्म्स ऑफ काय करायचं, x मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण टेकिंग क्यूब बोथ साइड, आपल्या दोन्ही बाजूचं काय घेतोय बघा, टेकिंग क्यूब बोथ साइड्स, दोन्ही बाजूची आपण क्यूब घेतोय. इथं काय होणार आहे, y क्यूब मिळेल आपल्याला, विच इज y क्यूब. आणि इथं क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल होऊन जाईल, काय मिळेल आपल्याला, x मायनस 2. म्हणजे एक्झाम्पल कन्वर्ट झालं बघा, y क्यूब इज इक्वल टू x मायनस 2 मध्ये कन्वर्ट झालं. पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, इन टर्म्स ऑफ x इन टर्म्स ऑफ y पाहिजे, बरोबर. तर x इज इक्वल टू काय मिळेल बघा, देअरफॉर x इज इक्वल टू, हा मायनस 2 होता RHS ला, LHS ला गेला तर प्लस होईल y क्यूब प्लस 2. म्हणजे आपले दिलेले एक्झाम्पल x इज इक्वल टू y क्यूब प्लस 2 मध्ये कन्वर्ट झालं, म्हणजेच इनव्हर्स फंक्शन. याचं इनव्हर्स फंक्शन काय मिळालं, x इज इक्वल टू y क्यूब प्लस 2 हे इनव्हर्स फंक्शन मिळालं. कारण आपल्याला शोधायचं आहे काय, तर dx बाय dy शोधायचं, इनव्हर्स फंक्शनचा आपल्याला वापर करायचा आहे. आता हे आपण डिफरन्शिएट करूया, x इज इक्वल टू y क्यूब प्लस 2. आता याचं आपल्याला डिफरन्शिएट केलं पाहिजे, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू y केलं पाहिजे. dx बाय dy इज इक्वल टू d बाय dy ऑफ y क्यूब प्लस 2, y क्यूब प्लस 2, which is equal to d by dy y क्यूब प्लस d by dy 2. आता y क्यूबचं डिफरन्शिएशन माहित आहे आपल्याला, 3y स्क्वेअर आणि 2 हा तर कॉन्स्टंट आला, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय येतं, 0 येतं. म्हणून आपल्याला dx बाय dy काय मिळालं बघा, dx बाय dy इज इक्वल टू 3y स्क्वेअर. पण आपल्याला बघा फ्रॉम 1 वरून काय माहिती आहे, y ची व्हॅल्यू माहिती आहे, आपण पुट करू शकतो. म्हणजे dx बाय dy इज इक्वल टू 3y स्क्वेअर आहे ना, इथं y स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याकडे क्यूब रूट ऑफ x मायनस 2, आपण ती पुट करतोय. 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे बघा, क्यूब रूट ऑफ y मायनस 2, सॉरी x मायनस 2 आहे, x मायनस 2 आणि हा y स्क्वेअर होता, मग काय होईल, स्क्वेअर होईल. म्हणजेच काय होणार आहे बघा, 3 इंटू x मायनस 2 रेज टू 2 बाय 3 dx बाय dy. हा क्यूब रूट होता म्हणून डिनॉमिनेटरला आला, हा स्क्वेअर होता म्हणून न्यूमरेटरला गेला. म्हणजे dx बाय dy काय मिळालं आपल्याला, 3 इंटू x मायनस 2 रेज टू 2 बाय 3. पण आपल्याला शोधायचं काय आहे, dy बाय dx, करेक्ट. आपल्याला शोधायचं आहे dy बाय dx. त्यामुळं बाय डेफिनेशन ऑफ बाय थेरम ऑफ इनव्हर्स फंक्शन थेरम काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy, विच इज इक्वल टू 1 अपॉन 3 इंटू x मायनस 2 रेज टू 2 बाय 3 dy बाय dx. याचं डिफरन्शिएशन मिळालं बघा, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 3 इंटू x मायनस 2 रेज टू 2 बाय 3. लक्षात आलं असेल तुमच्या. अजून एक आपण एक्झाम्पल पाहूया यामधलं. सिंपल एक्झाम्पल्स आहेत. दिलेले एक्झाम्पल फक्त इनव्हर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आणि ते डिफरन्शिएट करायचं.
y is equal to log of 2x minus 1. y is equal to log of 2x minus 1. आता बघा ऑब्झर्व करा जरा, y is equal to आहे log of 2x minus 1, म्हणजे लॉग मध्ये आहे, हा log of 2x minus 1 आहे, म्हणजे हा लॉग कॅन्सल झाला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, टेकिंग एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतलं पाहिजे, टेकिंग e टू बोथ साइड्स, दोन्ही बाजूला एक्सपोनेन्शियल फंक्शन घेऊया आपण. म्हणजे काय होणार आहे बघा, e टू y इज इक्वल टू e टू log of 2x minus 1. आणि आपण रूल कोणता यूज करतोय बघा, log of e टू log of x इज इक्वल टू x. हा रूल यूज करणार आहे, कॅन्सल e आणि लॉग काय होतं, कॅन्सल होऊन जातं. तर आपल्याला इथं काय भेटेल बघा, e टू y इज इक्वल टू e आणि लॉग कॅन्सल होईल 2x minus 1. दिलेलं एक्झाम्पल कन्वर्ट झालं बघा, e टू y इज इक्वल टू 2x minus 1. आता याचं इनव्हर्स फंक्शन शोधूया. इनव्हर्स फंक्शन शोधताना काय करायचं, तर x इज इक्वल टू सम काय असेल ते शोधायचं. तर काय मिळेल बघा, देअरफॉर 2x इज इक्वल टू e टू y, हा मायनस 1 होता, याच्या साला तर काय होईल, प्लस 1 होईल. which is equal to x is equal to e टू y प्लस 1 अपॉन 2. इथं 2 ने काय केलेलं, मल्टिप्लाय केलं होतं, म्हणून काय होणार आहे, डिव्हाइड होणार आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं बघा, x is equal to e टू y प्लस 1 अपॉन 2. आता हे फंक्शन आपण डिफरन्शिएट करू शकतो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, म्हणून काय येणार आहे, dx by dy, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, therefore dx by dy which is equal to 1 हाफ आपण कॉमन घेऊया, d by dy e raised to y plus 1 which is equal to 1 half d by dy e raised to y plus d by dy of 1 which is equal to 1 half आहे तसाच e raised to y चे डिफरन्शिएशन e raised to y, हा तर कॉन्स्टंट आहे, 0 येणार आहे. म्हणून आन्सर मिळेल बघा आपल्याला e raised to y अपॉन 2 dx by dy. हा मिळालेला आपल्याला dx by dy काय मिळालं आपल्याला, e raised to y प्लस 2. पण आपल्याला शोधायचं आहे काय, dy by dx, dy by dx. therefore by inverse function theorem, इनवर्स फंक्शन थेरम काय सांगतो, तर dy by dx is equal to 1 upon dx by dy, dy by dx is equal to 1 upon dx by dy काय आपल्याला e raised to y upon 2. काय येणार आहे, हा 2 डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला जाणार, 2 upon e raised to y, 2 upon e raised to y. फ्रॉम 1 y ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे, फायनली काय केली पाहिजे, y ची व्हॅल्यू पुट केली पाहिजे, dy by dx is equal to 2 upon e raised to y ची व्हॅल्यू बघा log of 2x minus 1. आणि यामध्ये पण काय होतं बघा, e आणि log कॅन्सल होऊन जाणार आहे, इन log कॅन्सल झाल्यानंतर काय मिळणार आहे बघा, dy by dx is equal to 2 upon 2x minus 1. इथं काय होईल, e आणि log काय होईल, कॅन्सल होईल, त्यामुळे काय मिळेल 2 upon 2x minus 1. सिंपल एक्झाम्पल्स आहेत, लक्षात आले असतील तुमच्या. थांबूया आपण इथं.